राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे। यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी विखे पाटील म्हणाले की भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा आणि उमेदवारी जाहीर करायची याचे अधिकार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे आहेत। भाजप हा केवळ वैयक्तिक इच्छेवर चालणारा पक्ष नसून ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वेच्या आधारे निर्णय घेणारा पक्ष आहे। ज्या उमेदवाराला जनतेचे भक्कम समर्थन असेल आणि जो निवडून येऊ शकेल त्यालाच पक्ष संधी देईल, असे सांगत त्यांनी तनपुरेंच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांना कोणी अधिकार दिला असेल त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा त्याच्यावर भाष्य करायला, तर मग तो अधिकार असेल तर मग ते मांडू शकतात। त्यांना जर अधिकार असेल विलिनीकरणाचा, म्हणजे हे आता तिकडे विलिनीकरण होता भाजपमध्ये आले की काय मला माहित नाही। त्याच्या अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना, आता ते भाजप समेत विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का, असा माझा प्रश्न आहे। नाही आता काय कोणाला काय वाटलं, कोण भावनेच्या भरात भाषणामध्ये काय बोललं हे आपण कसं सांगू शकतो। त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे। भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे। तर ज्याला यावर्षी वाटतं त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली, त्याला घ्यायचं का नाही हा निर्णय घेणारा मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री पाहतील आणि ठरवतील काय करायचं काय नाही। अरे मला कोण विचारू राहिलं बाबा, मला इथं चहा सुद्धा कोणी विचारणार, मला पक्षप्रवेश कोण विचारून करणार आहे। आम्हाला एक गोष्ट आम्ही अगोदरपासून सांगत आलेलो आहोत की जो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल तो निर्णय अंतिम असतो। जी काही इच्छा जनतेच्या मनामध्ये असेल, शेवटी भारतीय जनता पार्टी महायुतीचा घटक पक्ष आहे। महायुतीमध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीची आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जागा लढवणारी याबाबतीत कुठलीही शंका नाही। भारतीय जनता पार्टी पक्ष हा बऱ्यापैकी आकलन आणि सर्वेवर चालणारा पक्ष आहे। जे काही रिपोर्ट, ग्राउंड रिपोर्ट, जनतेचे अपेक्षा आणि आकांक्षा ज्या माणसाकडून असेल आणि त्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच ती उमेदवारी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेबांमार्फत मिळेल। आता ती व्यक्ती कोण हे जोपर्यंत सर्वे येत नाही तोपर्यंत मी कसं सांगू शकतो। यामध्ये उमेदवारीची अपेक्षा असणं आणि उमेदवारी मिळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। मी या स्पर्धेत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं, त्यामुळे माझा तो विषयच येत नाही। जे उर्वरित लोक इच्छुक असतील, मला वाटतं त्यांनी व्हावं, कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी व्हावं, पण जनतेला जर वाटत नसेल तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हेमध्ये जर एखादं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा, तर ते आम्ही करू शकत नाही। जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे। जनते त्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे।